आणि त्याच्या समवेत आपण जर पाहिलं तर सूरज पाटील मॅन फ्रॉम कोपर खेळणे. काल 18 बॉल मध्ये 61 धावांची विस्फोटक फलंदाजी सूरजच्या बॅटमधून पाहायला मिळाली. अर्धशतक. सुशेन गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल ऑफ केलाय ऑन साइडला. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. निशांतच्या बॅटमधून येतोय व्हेरी फर्स्ट बॉलवर. व्हेरी गुड शॉट. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. त्याच दरम्यान योगेश तांडेल यांचं देखील आगमन झाले. दत्ता नाईक सर 30+ क्रिकेट असोसिएशनला खऱ्या अर्थानं सगळ्या गोष्टीमध्ये बांधण्यासाठी दत्ता नाईक यांची महत्त्वाची भूमिका आहे. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी योगेश तांडेलचं भरपूर योगदान आहे. आणि त्याचबरोबर 30+ क्रिकेट असोसिएशनचे अगदी सदस्य आणि या असोसिएशनला भरपूर योगदान राहिलं आहे. या आपण सुंदर अशा ट्रॉफ्या पाहतोय. त्या देखील ट्रॉफ्या गोल्डमॅन ऑफ नवी मुंबई मिस्टर निलेश चंदू पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केल्या गेल्यात. क्रिकेटचा चाहता आहे आणि क्रिकेट वर भरपूर प्रेम केलंय. पहिल्या बॉलवर षटकार. यावेळेस देखील बॅटची एज लागली होती. कॉट बिहाइंडची संधी गमावली आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. यावेळेस कॅच ड्रॉप झाली आहे. हॅलो. तर पहिल्या बॉलवर षटकार आलाय आणि पहिल्या बॉलच्या षटकारानंतर मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू जाईल. धाव घेण्याचा इंटरेस्ट दाखवला नव्हता सूरजने. सिंगल मिळते. सुजय शेट्टी गोलंदाजी ट्रॅकवर. या टीमचा आयकॉन खेळाडू आहे. श्री दत्त फायटर्स सानपाडा वर्सेस प्रीत 11 दारावे. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये. आजच्या दिवसातली तिसरी मॅच. जो जिंकेल तो थेट जाईल सुपर 3 मध्ये. इथे बॅट मधून चांगला स्ट्रोक येतोय. मिड विकेट रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळते. सूरज पाटील कोपरखेडणे गावाकडून बिलॉंग करतोय. 30+ कोपरखेडणे टीमचा एक प्रमुख खेळाडू आहे. सुपर 4 मध्ये प्रवेश करेल. माफ करा. निशांत म्हात्रे. इथे देखील मोठा फटका लगावला जातोय. प्रॉपर टायमिंग. बॅटचं सीट साऊंड. चेंडू जातोय काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. निशांत म्हात्रेच्या बॅट मधून आयकॉन खेळाडूवर आयकॉन खेळाडूने चढवलेला हल्ला. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. निशांत म्हात्रे आक्रमकता. अटॅक केला जातोय. त्याला माहिती आहे इम्पॉर्टंट मॅच आहे. टॉस हरल्यानंतर बॅटिंगसाठी उतरली आहे. मोठा स्कोर उभा केला तर नक्कीच या मॅच मध्ये आपण पकड निर्माण करू. त्यासाठी पहिल्या बॉलपासून आक्रमण. बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून दिला जातोय. अंपायरचा डिसिजन. व्हाईटचा इशारा आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 15 या आकड्यावर. 15 धाव फलकावर लागलेत. इथे देखील मोठा फटका लगवला जातोय. चेंडू जातोय ऑन साइडला. निशांत म्हात्रेच्या बॅट मधून यावेळेस येतोय क्रॅकिंग चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. षटक क्रमांक 2.
पहिलाच बॉल सूरजच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑन रीजन मध्ये, वन बाउन्स सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. दोन्ही बाजूने हल्ला, दोन्ही बाजूने अटॅक. अटॅक इज बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. यावेळेस आक्रमण केले जाते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये धावा जर पाहिल्या तर 19 धावा कुठल्या गेल्या होत्या सुजयच्या षटकामध्ये. खर्चिक षटक ठरलं होतं, पण या षटकाची सुरुवात निखिल पाटील गोलंदाजीसाठी आलाय. जुना जाणकार खेळाडू आहे. सांडपाडा प्रीमियर लीग मध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स राहिला होता निखिलचा. क्षेत्ररक्षणामध्ये देखील अव्वल दर्जाचा खेळ केला होता. बॅटिंग करत असताना देखील निखिलचं योगदान राहिलं होतं, पण आता 30+ प्रीमियर लीग मध्ये आपल्या टीमसाठी योगदान द्यावं लागेल. इथे फटका पाहू शकाल, नेत्रदीपक फटका. ला जबाब कव्हर ड्राईव्ह. चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे. सूरजने आज या मैदानामध्ये चौफेर फटकेबाजी केली आहे. ला जबाब मॅग्निफिसंट बॅटिंग परफॉर्मन्स. चेंडू सीमारेषा पार, चौकार. या 30+ प्रीमियर लीगचं पहिलं अर्धशतक झळकावणारा सूरज पाटील, मॅन फ्रॉम कोपरखेडे, आता मात्र प्रीत 11 धारावी टीम कडून खेळत असताना. स्ट्रॉंग अपील फ्लॉम LBW. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. लाजबाब चेंडू पाहायला मिळतोय. टीट फॉर टॅट. जसाच तसा उत्तर. तू शेर आहे तर मी देखील सवा शेर आहे हा सांगणारा चेंडू पाहायला मिळतोय. निखिल पाटीलने इम्पॉर्टंट विकेट काढली आहे आणि पहिला धक्का लागतोय प्रीत 11 धारावी संघाला. फलंदाज सूरज पाटील. बॅक टू द डगआउट. व्हेरी मच. पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. टीट फॉर टॅट. जसं असतं तसं उत्तर. लाजवाब चेंडू इन टू द ब्लॉक होल आणि फ्लॉम LBW. अंपायर उदय तांडील सरांचा इशारा आलाय. LBW लेग बिफोर विकेट. सूरज पाटील आपल्या टीमसाठी योगदान करून 9 धावा करून तो मात्र परतलाय. पहिला धक्का, पहिला गडी गारज होतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. भुवनेश भोईर, मॅन फ्रॉम करावे. भुवनेश भोईर. दोन्ही करावेचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. एकाच संघातून 30+ ब संघामधून बिलॉंग करतात हे दोन्ही खेळाडू. भुवनेश भोईर आणि त्याचबरोबर निशांत म्हात्रे. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू आला नंतर स्किट झालाय. खूप चांगलं कमबॅक केलंय निखिल पाटील. एक जुना जाणकार खेळाडू आहे निखिल पाटील. अनेक वर्ष सांडपाडा टीम मधून आपला प्रदर्शन दाखवलं. त्यानंतर मात्र बघता बघता 30+ प्रीमियर लीग, 30+ असोसिएशन मध्ये जॉईन झाला आणि 30+ सांडपाडा टीमसाठी देखील एक प्रमुख खेळाडू आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल. लाजवाब षटक. अप्रतिम षटक म्हणावं लागेल. अचूक टप्प्याची गोलंदाजी केली जाते. ज्या धावा वाहत होत्या, धावा बरसत होत्या, ज्या धावा कुठेतरी वेगाने वाढत होत्या, त्या धावांना लगाम लावण्याचं काम इथे गोलंदाज निखिल पाटील करतोय. इथे चांगला फटका लगवला जातोय. मिड विकेट रीजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट झाली आहे. थोडासा उशीर केलाय, आळस केलाय. आळस हा माणसाचा शत्रू आहे. आजचा दिवस तुम्ही आळसाला दिला तर उद्याचा दिवस तुमच्यापासून आळसाने चोरला म्हणून समजायचं. अशा 2 धावा चोरल्या गेल्यात. 2 धावाने टीमची धावसंख्या 2 षटकाखेरीज जाऊन पोहोचली 29 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये 19 आणि दुसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्यात. 29 धावा धावफलक लागलीत. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी आहे. बघूया या 3 षटकामध्ये काय होते. तोपर्यंत ठकोबा साऊंड सिस्टीम, आमचे रवींद्र म्हात्रे यांचे साऊंड सिस्टीम. ऐकूया एक मधुर गीत. आज आम्ही 4 समालोचक, 5 समालोचक या स्पर्धेच्या निमित्तानं आहोत आणि 3 समालोचक करावे गावचे आहेत. करावे गावामध्ये कला, क्रीडा, शैक्षणिक
कलाकारांचं गाव देखील मानलं जातं. खूप चांगल्या पद्धतीने आज करावे गावामध्ये कुठलंही आयोजन असो त्यासाठी अँकर असेल, समालोचक असेल, अंपायर असेल याची कधीही कमतरता लावली नाही. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज नवनाथ पाटील, गुरुनाथ पाटील, नवनाथ पाटील या दोन बंधूंनी ही प्रीमियर लीग अक्षरशः गाजवली आहे. खास करून नाव घेईन गुरुनाथ पाटील. मागच्या मॅचमध्ये कुठेतरी इंजुरी झाली होती, स्किट झाला होता, थोडंसं इंजुरी झाली असेल, पण रिषभ 70 टीमचा ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून मोठी जबाबदारी असेल. नवनाथ पाटीलच्या नावावर देखील 9 बॉलमध्ये अर्धशतक मारण्याची किमया देखील केले या खेळाडूने. फ्लाइटेड चेंडू मिस झालाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल की काय. खूप चांगलं जजमेंट, कॅच ड्रॉप होतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि काय घडलंय, 2 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली बॅटिंग. निशांत मात्रेवर मोठी जबाबदारी असेल. निशांतकडे क्षमता आहे, ॲबिलिटी आहे, त्यामुळेच ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून प्रीत 11 धारावी टीमने तो विश्वास दाखवलाय. त्या विश्वासाला खरा उतरावा लागेल. षटक क्रमांक 30 मार्गस्थ असताना धावा करावा लागतील. धावांचा अक्षरशः पाऊस. पहिल्या दिवशी तर रिषभ 17 टीमने 113 धावा 112 धावा उभारल्या होत्या. त्यात जर पाहिलं तर रोशन पाटीलचे 38 आणि त्याचबरोबर गुरुनाथ पाटीलचे 41 धावा. काय बॅटिंग केली होती, सुपर बॅटिंग. आज देखील खूप चांगला खेळ पाहायला मिळते, पण कौतुक करेल नवनाथ पाटीलचं. निशांत थोडासा स्ट्रगल करतोय. पहिल्या षटकामध्ये खूप चांगली बॅटिंग केली, आता मात्र कुठेतरी संघर्षाची लढाई लढत असताना स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न केलाय, मिस केलाय बॉल आणि विकेट किपर देखील चुकतोय. इथे स्टंपिंगची संधी होती. यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षक मयूर कडून चूक होतोय. मयूर मॅन फ्रॉम सानपाडे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत, चांगलं कमबॅक केलंय टीम श्री दत्त फायटर सानपाडा टीम कडून. अगदी हळूवार पद्धतीचा चेंडू, फ्लाइटेड चेंडू. यापेक्षा कमी गतीचा चेंडू होऊ शकणार नाही, इतका हळूवार चेंडू टाकला होता. दादा पॅव्हिलियन मध्ये पण आवाज येत नाही बोलतोय. बघ तुला मगाशीच बोललोय तिकडे आवाज येत. दादा वाढव ना, त्या दिवशी किती आवाज चांगला होता. काल पण मस्त होता. बघा काल नवनाथ पाटीलने देखील चांगला कारनामा केला होता. मॅन ऑफ द मॅच मिळाला होता आणि 12th मॅन, या 12th मॅनला ते मॅन ऑफ द मॅच समर्पित केलं होतं. बघा असा दिलदारपणा आणि असा टीम वर्क फार इम्पॉर्टंट असतं. यावेळी देखील चांगला बॉल, खूप चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होते. षटक अप्रतिम पाहायला मिळालं. फक्त 3 धावा नवनाथ पाटीलने खर्च केल्या. लाजबाब गोलंदाजी आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 32 या आकड्यावर. 32 धावा धावफलकावर लगेच. पहिल्या षटकामध्ये 19, त्यानंतर 10 आणि आता मात्र 3 चेंडू. लाजबाब षटक. चांगलं कमबॅक श्री दत्त फायटर सानपाडा टीमचं पाहायला मिळते. सोमनाथ दादा वास्कर अण्णा यांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील सरस स्वागत आहे. श्री दत्त फायटर सानपाडा हा संघ 30+ प्रीमियर लीग असो किंवा आगरी कोळी प्रीमियर लीग असो, या प्रीमियर लीग मध्ये हा संघ आपल्याला सर्रास पाहायला मिळतोय आणि क्रिकेटवर भरपूर प्रेम केलंय. सोमनाथ दादा वास्कर जर विचार केला तर नुकतीच सानपाडा प्रीमियर लीग झाली आणि किती पारितोषिक आणि खेळाडूंना, प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक प्रेक्षकांना, समालोचकांना सन्मानित केले गेले होतं. प्रत्येक 2 तासाला एक लकी ड्रॉ आणि लकी ड्रॉच्या माध्यमातून अनेक पारितोषिक, अनेक बक्षिसं वाटली गेली. सानपाडे गावाचं खऱ्या अर्थानं फार नेतृत्व करणारे आमचे सोमनाथ दादा वास्कर आणि त्यांचा संघ येथे श्री दत्त फायटर सानपाडा संघ. रणजित पाटील धारावी गावचे युवा सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा संघ देखील प्रीत 11 धारावी हा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना चांगला खेळ. गोलंदाज सज्ज होतोय. मयूर पहिलाच बॉल ऑफ केला.
माध्यमातून खूप चांगला झेल आणि फलंदाज आपण पाहू शकाल भुवनेश शाखेचा अंत होतोय. दुसरा हादरा, दुसरा धक्का लागतोय टीम प्रीत 11 धारावी संघाला. फलंदाज बाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. 30+ प्रीमियर लीगचा थरार PTCच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेत त्यांचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. पनवेल टेनिस क्रिकेट नुकतीच पनवेल प्रीमियर लीग जी दाखवली गेली 15 दिवस लाईव्ह टेलिकास्ट आणि क्लीन आणि नीट असं टेलिकास्ट आम्ही पाहिलं. सोमनाथ आपण पाहू शकाल खूप चांगलं काम केलं जाते PTCच्या माध्यमातून आणि स्क्रीनवर पाहू शकाल आमच्यापर्यंत तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल आमचा कॉमेंटरी बॉक्स आहे. आमच्याबरोबर रोनक तांडेल आहे, त्याचबरोबर अमित कडू असलेले समालोचक ॲज अ स्कोरर म्हणून आहे. पुन्हा आपण पाहू शकाल ही सगळी मान्यवर आहेत. मॅचला होते सुरुवात. खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. आणखीन एक लाजबाब झेलला जातोय राहुलच्या माध्यमातून. जशी हॅट्रिक होईल 3 बॉलमध्ये 3 विकेट जर घेतले आणि 3 बॉलमध्ये 3 झेल जरी झाटलं तर अनोखा हॅट्रिक मानला जाईल की एकाच खेळाडूकडून 2 झेल आणि एकाच बॉलरकडून 2 विकेट घेण्याचा कारनामा केलाय. चांगली गोलंदाजी, लगातारचे 2 विकेट प्राप्त झाले. फलंदाज विपुल परतलाय. विपुल फार इम्पॉर्टंट विकेट होता. पहिल्या दिवशी चांगला खेळ केला होता, आज मात्र अपयशी ठरलाय. टीम अडचणीत आहे, टीम संकटात आहे आणि या संकटातून बाहेर काढावा लागेल. प्रीत 11 धारावी टीम. अतिशय देखणी स्पर्धा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. कुणाल तांडेल करावे गावचा खेळाडू आहे. अनेक करावे गावचे खेळाडू आपल्याला या टीममध्ये पाहायला मिळतील. बघा, ज्यावेळेस आयकॉन खेळाडू असतो त्यावेळेस आपल्या आवडीचा आपल्या टीमच्या खेळाडूंबद्दल बरीच माहिती असते की या प्रीमियर लीगमध्ये कुठला खेळाडू कुठला चांगला परफॉर्मन्स करेल. त्यामुळेच आयकॉन खेळाडू पसंती दाखवतो की आपल्याच परिचयाचे खेळाडू घेण्याचा. आणि तोच येथे निशानने देखील काम केलंय. आणखीन एक करावे टीमचा खेळाडू. हॅट्रिक बॉल स्विच हिट केला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषे पलीकडे. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय फलंदाज कुणालच्या माध्यमातून. कुणाल तांडेलच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवर चौकार. बघा, हॅट्रिक बॉलवर चौकार आलाय. पण संदेश म्हात्रे आमचे स्कोरर इथे माहिती देत असताना पहिली हॅट्रिक पहिल्याच दिवशी झाली होती. कंबराने हॅट्रिक घेतली होती. त्यानंतर रोशन पाटीलने 4 बॉलमध्ये 4 विकेट घेतले होते आणि काल विकासने देखील हॅट्रिक साधली. यावेळी देखील तोच फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता पण अपयशी ठरतोय. डॉट बॉलची सांगता होती. चांगलं षटक हाताळत असताना मयूर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 36-36. धावा कमी आहेत, धावा कराव्या लागतील. स्विच हिट. यशांचा वेट. फर्निचर डिस्ट्रॉयड. दांडी गुल. फलंदाज बाद. यशांचा वेट घेतलाय. फलंदाजाला परतावा लागेल. कुणाल तांडेल देखील परतलाय. आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. बघा, डगआउटून माइंडसेट करून आला की मी आज स्विच हिटचे फटके खेळ. पहिला बॉल नक्कीच यशस्वी झाला. त्यानंतर मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या बॉलवर कुठेतरी गोलंदाजाने कमबॅक केलं. गडी क्रमांक बाद होतोय 4. 4 गडी बाद. टीमची धावसंख्या 36 या आकड्यावर. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना ए बॉयज आणि श्री गजानन प्रतिष्ठान या दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये संपर्क साधा. ए बॉयज वर्सेस श्री गजानन प्रतिष्ठान दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज या. शेवटचा बॉल. मयूर गोलंदाजी ट्रॅकवर. नवीन बॅट्समन
श्रेयश येतोय, चांगला फटका लगवला जातोय. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये डीपमधून क्षेत्ररक्षक येईल सुजल, खूप चांगली फेकी केली जाते. एक धाव मिळते. एका धावानं टीमची धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचली 37 या आकड्यावर. 37 धावा धावफलकावर लागलेत. फक्त 5 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. काय गोलंदाजी झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 19, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केली नवनाथने. त्यानंतर मात्र मयूर गोलंदाजीसाठी आला, 3 विकेट प्राप्त केली आणि 5 धावा त्याने खर्च केलाय. मॅग्निफिसेंट बॉलिंग परफॉर्मन्स. आणि या मॅचमध्ये वापसी करत असताना श्री दत्त फायटर्स सानपाडा, सोमनाथ दादा वासकर अण्णा यांचा संघ देखील आहे. सानपाडा गावाच्या विकासासाठी, सानपाडा गावाच्या प्रगतीसाठी 24/7 अवेलेबल असणारे कार्यसम्राट माजी नगरसेवक सोमनाथ दादा वासकर यांचा संघ. त्यांच्या विरोधामध्ये धारावे गावाचं उत्तम नेतृत्व आणि सामाजिक कार्यकर्ते रणजित नाईक यांचा संघ आहे. 2 संघ मालक एकमेकांच्या विरोधामध्ये सुजल शेट्टी, त्याचबरोबर निशांत म्हात्रे. ही बॅटल, ही कॉन्टेस्ट देखील या स्वर्गीय गणपतची तांडेल मैदानामध्ये पाहायला मिळते. अखेरचं षटक घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर श्रीनिवास. शिनू गोलंदाजीसाठी आलाय. पहिलाच बॉल आपण पाहू शकाल. चेंडू जातोय वाईडिश लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चांगले फिल्डिंग करत असताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते मयूरचं चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. 2 झेल देखील पकडण्यात तो यशस्वी झाला. या मॅचमध्ये चांगली वापसी, चांगलं कमबॅक. अखेरचं षटक देखील आहे. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 39 या आकड्यावर. 50-55 पर्यंत मजल मारावी लागेल. बॉल सोडून दिलाय. ऑफस्टंपवर मारा ठेवला गेला. वाईट यॉर्कर. असं वाटलं होतं की हा वाईट बॉल होईल, पण तटस्थ अंपायर डॉट बॉलची सांगता होतीये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. फुलरलेनचा चेंडू आहे. बॉल बॅक टू ड्राईव्ह. ऑन साईडला चेंडू टोलवला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. एकदा कंप्लीट झाली आहे. स्वतः आयकॉन सुजल शेट्टी आपण पाहू शकाल. एकच धाव मिळते. एका धावाने टीमची धावसंख्या 40 या आकड्यावर. शेवटचे 3 बॉल आहे. निशांत म्हात्रेला आता 3 बॉलमध्ये 2 हिट करावे लागतील. 50 धावा कंप्लीट कराव्या लागतील. 40 धावा धावफलकावर लागेल आणि निशांतकडे ती क्षमता आहे. आणि यावेळेस फटका पाहू शकाल. डाऊन द ग्राउंड, अगदी साईड स्क्रीनला चुंबन घेऊन चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. 6 धावांसाठी षटकार निशांत म्हात्रेच्या बॅटमधून येतोय. एक अँकर इनिंग करणारा क्रॅकिंग षटकार. निशांत म्हात्रे या मातीत खेळलाय. या मातीमध्ये तो मोठा झालाय. या मैदानामध्ये सराव करत असताना आपल्या क्रिकेटची सुरुवात केली. आता याच क्रिकेटच्या पटलावर आपला धमाका दाखवत असताना 46 धावा धावफलकावर लागलेत. यावेळी देखील बॉलर बॅक टू ड्राईव्ह. फॉलो थ्रो मध्ये अडवला जातोय. पहिली धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. टीमची धावसंख्या 48 या आकड्यावर. शेवटचा बॉल, या टार्गेट सेट करणारा बॉल. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. निशांत एक हाती झुंज देतोय. कुठल्याही बॅटरचा साथ मिळाली नाही. कुठल्याही बॅटरने साथ दिली नाही. तरी देखील एक हाती किल्ला लढवत असताना आपल्या टीमसाठी शेवटचा बॉल. फुलरलेनचा चेंडू ऑन साइडला गॅप मध्ये आहे. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे जाईल. निशांत म्हात्रेच्या बॅटमधून अखेरच्या बॉलवर येतोय क्रॅकिंग चौकार. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 52 या आकड्यावर. अब आएगा मजा. चला नेक्स्ट मॅच. श्री गजानन प्रतिष्ठान टीम कॅप्टन आणि ए बॉईज शिरवणे या दोन्ही टीमचे कॅप्टन. लगेचच टॉस साठी या. चला 5 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा धावफलकावर लागले. 53 धावांचं टार्गेट उभं केलंय. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कुठला समालोचक आपण बोलूया. विजय म्हात्रे एक चांगले समालोचक येतील. मायक्रोफोनवर मॅन फ्रॉम बेलापूर
तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहताय 30+ क्रिकेटची कक्षा रुंदवणारी क्रीडा स्पर्धा, 30+ क्रिकेटला एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर नेणारी क्रीडा स्पर्धा, 30+ क्रिकेट. आज मात्र टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपली छाप सोडणारी स्पर्धा 30+ प्रीमियर लीगचा थरार. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. चला आपण टॉससाठी जाऊया आणि आमचे परम मित्र हे क्रिकेटचा चाहता आणि खास करून स्क्रीनवर पाहू शकाल निलेश चंदू पाटील. एक सामाजिक कार्यकर्ता आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये आपलं नाव त्याने अधिराज्य गाजवलंय आणि क्रिकेटसाठी भरपूर योगदान दिलंय. आगरी कोळी प्रीमियर लीग असेल, 30+ प्रीमियर लीग असेल, दिवा कोळीवाडामध्ये सर्वात जास्त स्पर्धा होतात त्याचा लाईव्ह टेलिकास्ट. या स्पर्धेसाठी देखील प्रथम, द्वितीय, तृतीय आणि अशा सगळ्याच ट्रॉफ्या आज गोल्ड मॅन ऑफ नवी मुंबई निलेश चंदू पाटील यांच्या वतीने पुरस्कृत केल्या गेल्या. खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो या व्यक्तीचा, कारण की या व्यक्तीने क्रिकेटसाठी भरपूर योगदान दिलंय, निस्वार्थ सेवा करतोय आज क्रिकेटची. आणि आज अभिमान आहे की अशा गुणवान आणि अशा दिलदार व्यक्तिमत्वाचे आमचा परिचय आहे. निलेश चंदू पाटील यांच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. भरपूर योगदान आहे क्रिकेटसाठी. चला त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस उडवणार आहोत आणि दोन्ही टीम कॅप्टन आमच्या सोबत जॉईन झाले. श्री गजानन प्रतिष्ठान वर्सेस AE बॉयज टीम. आणि टॉसचा कॉल करतील विकी करतील. टॉस मी जिंकणार फक्त चापा. It is call and tell. गजानन प्रतिष्ठान टीम कॅप्टन टॉस पेंडिंग आहे, पण ही मॅच फार इम्पॉर्टंट असेल, कारण की या मॅचमध्ये, या लीग मॅचमध्ये ही मॅच जिंकावी लागेल. आणि समोर जर पाहिलं तर AE बॉयज टीम आहे, त्याकडे विकी पाटील सारखे मातबर खेळाडू आहेत. या टीमच्या अगेन्स्ट खेळताना काय रणनीती असेल? काय ना 100% एफर्ट द्यायचा आहे आम्हाला फक्त, कारण की ही मॅच आमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आत्तापर्यंत 30+ क्रिकेटच्या अनेक स्पर्धा खेळल्यात, प्रीमियर लीग खेळण्याची संधी मिळते. स्वर्गीय गणपतचे तांडेल मैदान आणि सुसज्ज असं मैदान आहे, चांगलं आयोजन केलं गेलं आहे. आपण ही स्पर्धा यशस्वी झाली आहे असं म्हणूया, कारण की सगळ्याच गोष्टीची पूर्तता आहे. काय म्हणशील आणि कसा प्रवास राहिला या 30+ प्रीमियर लीगचा? नाही, खूपच चांगला प्लॅटफॉर्म भेटला आहे, कारण की आम्हाला कुठेच खेळायची संधी नव्हती. पण आणि मैदानाच्या बाबतीत बोलावं तर पूर्णपणे एकदम खूप सुंदर आहे आणि आयोजनही खूप सुंदर झालेलं आहे. किती आशा वाटते की ही मॅच आम्ही जिंकू आणि आपण पुढच्या फेरीमध्ये जाऊ? 100% एफर्ट द्यायचाच आहे आम्हाला. विश यू ऑल द बेस्ट. विकीकडे येतो. विकी, 2 सामने तुम्ही जिंकलेत, ही देखील मॅच फार इम्पॉर्टंट असेल आणि ह्या मॅचमध्ये किती टार्गेट असेल अजूनही निश्चित नाही, पण ही मॅच जिंकावी लागेल चांगल्या मार्जिनमध्ये, जेणेकरून आपण सेफ असू. काय रणनीती असेल विकी तुमच्यामध्ये या मॅचमध्ये? काय कसा पद्धतीने क्रिकेट खेळावं लागेल? जसं खेळत आलो तसंच खेळू. जास्त प्रेशर घेतला, जास्त स्ट्रॅटर्जी केली तर तसं होत नाही. आपण जसं नॉर्मल प्रॅक्टिस करतो, नॉर्मल मॅच खेळतो, प्लेयर सर्व तेच आहेत, फक्त स्टेज मोठा आहे. आपल्याला आपला जो साधा गेम आहे, जो आपण न प्रेशर घेता खेळतो, तो खेळला तर सर्वांचा गेम चांगला होईल. सर्वांना तेच सांगेन, बिंदास खेळा, प्रेशर घेऊ नका. तेच प्लेयर आहेत, सर्व प्लेयर तेच आहेत. आपण प्रत्येकाशी दर टायमाला मॅच खेळलेलो आहे, फक्त स्टेज मोठा आहे. टेन्शन घेऊ नका, बिंदास खेळा. विकी, कसा प्रवास राहिला 30+? तो देखील व्यावसायिक क्रिकेट खेळलास, ग्रामीण क्रिकेट खेळलास, त्यानंतर पुन्हा एकदा 30+ असोसिएशनशी जोडला गेलास. कसा प्रवास राहिला आणि काय सांगशील या 30+ प्रीमियर लीगमध्ये खेळताना कसा तू एन्जॉय केलास? एन्जॉय तर भरपूर केला. प्रवास तर खूपच चांगला राहिला. सर्वांना वाटतं आहे 30+ प्लेयर आहेत का, म्हणजे हे ज्यांना खेळायला भेटत नाही ते येतात,
पण मी सांगतो यंग प्लेयरांची बी मॅच खेळली ना 30+ असे बॉलर असे बॅट्समन आहेत का ते यंग टीमीला पण सहज हारू शकतात. डेफिनेटली खूप चांगलं वक्तव्य आहे. आणि विकी पाटील नेहमीच एक स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे आणि तो क्रिकेटर देखील तितकाच स्पष्ट आहे. खूप चांगली बॅटल पाहायला मिळेल. या दोन्ही टीममध्ये टॉस देखील झालाय. गजानन प्रतिष्ठान टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकलाय. डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. या पेंडिंग डिसिजनमध्ये काय निर्णय येईल त्यासाठी आधी चालू असलेला सामना देखील तितकाच इंटरेस्टिंग आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये बेलापूर गावाचा एक रायझिंग समालोचक आमच्या समोर जोडला जाईल आहे. विजय म्हात्रे येथील मायक्रोफोनवर ऐकूया या मॅचची कहाणी त्यांच्या जुबानी. धन्यवाद. थँक्यू विघ्नेश सर. गोड आवाज आपण ऐकत होतात. नवी मुंबईचा एक सुरेख असा आवाज. नवी मुंबई, रायगड, ठाणे परिसरामध्ये ज्यांच्या समालोचनाच्या मधून आपल्या आवाजाचा नावाचा दबदबा आहे असे आपले लाडके विघ्नेश मडवी सर यांना देखील धन्यवाद देतो. जाऊन पुन्हा एकदा नेतोय मैदानाकडे. तर विनंती असेल करावे गावातील बबन सर म्हात्रे आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचं. आपलं 30+ प्रीमियर लीग नवी मुंबईच्या माध्यमातून सरचे स्वागत आहे. बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाकडे. लढत चालू आहे श्रीदत्त फायटर्स सानपाडा आणि त्यांच्या विरोधात असेल प्रीत 11 धारावे. टार्गेट आहे इथून 30 चेंडूंमध्ये विचार केला तर 53 धावांचा. आणि सुरुवातीच्या कालामध्ये पहिलं षटक सूरज हाताळत असताना या चेंडूवर मात्र षटकार येत असताना देखील पाहायला मिळाला आहे. एकत्रितरित्या विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 चेंडूंमध्ये पहिला निर्धाव, दुसरा सिंगल आणि तिसरा चेंडू मात्र षटकार पाहायला मिळाला. 0 गडी बाद 9 ही धावसंख्या धावफलकावर. माफ करा 7 धावा धावफलकावर आहेत. करो या मरोची लढत इथे पाहायला जरूर मिळते अमित सर. कारण विचार केला तर बी गटातून रिषभ 17 दिवाले हा संघ 4 सामन्यांमधून 4 जिंकून क्वालिफाय झालाय. इथे विचार केला श्रीदत्त फायटर्स संघ 2 सामने 3 मधून जिंकलाय आणि त्यांचा पॉइंट्स आहेत 4. रन रेट आहे 1.400. इथे मात्र संधी आहे. जो संघ इथे विजय संपादन करेल तो मात्र सुपर 4 साठी क्वालिफाय होईल आणि जो संघ इथून पराभूत होईल त्याला मात्र परतीच्या प्रवासाला जावं लागेल. आणि पुढच्या वर्षी नक्कीच 12 महिने 365 दिवस ही वाट पाहावी लागेल. इथे मात्र विचार केला तर जीव तोडून इथे खेळ करावा लागेल कारण अतिशय अशी महत्वाची लढत आहे. 53 धावांचा टार्गेट इथे रोखायचा आहे. त्यासाठी प्रयत्न आणि गोलंदाज हवी ठरतो इथे फलंदाजावर. गोलंदाजच्या मार्कवर सध्या तरी आपण पाहतोय सूरज ज्याच्या बॅटमधून काल आपण अर्धशतकी खेळली. फलंदाजी, गोलंदाजी किंवा क्षेत्ररक्षण एकदम अष्टपैलू अशी खेळाडू वृत्ती दाखवत असताना सूरज पाहायला मध्ये शेवटचा चेंडू. या चेंडूवर मात्र विकेट केला जातोय. क्षेत्ररक्षक आहे, भिंत ओलांडली जाईल का आणि शेवटच्या चेंडूवर येतोय भुवनेश्वरच्या हातामध्ये टिपला जातोय झेल आणि फलंदाज दत्ता याचा संपला जातोय खेळ. बिग विकेट पाहायला मिळते इथून सानपाडा संघासाठी. पहिला हादरा क्रमांक लागलाय तो सानपाडा संघाला. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 8. SD जाईल. संगीत टाकोबा साऊंड सिस्टीम कोण कोणाची वाट लावणार इथे पाहायला लागेल. कारण कौतुक करावं लागेल या साऊंड सिस्टीम ऑपरेटरचं की या मैदानाला या क्रिकेटला अनुसरून अशी साऊंडची संगीताची वाजवणी केली जाते. न्यू गोलंदाज आलाय आयकॉन प्लेयर प्रीत 11 धारावे संघाचा कर्णधार. एक महत्वाची भूमिका बजावण्यासाठी निशांत सुपुत्र आहे करावे गावाचा. खेळ करतोय प्रीत 11 धारावे संघासाठी. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 वर दाखल झालाय निखिल मॅन फ्रॉम सानपाडा. सुपुत्र आहे सानपाड्याचा आणि सध्या तरी या प्रीमियर लीग मध्ये खेळ देखील प्रतिनिधित्व सानपाडा संघासाठी आणि आपल्या गावाचं नाव आपल्या गावासाठी इथे विजय संपादन करून द्यायचं आहे. हे मात्र दोन्ही फलंदाज संघ मालक सानपाड्याचा, संघ सानपाड्याचा
खेळाडू देखील सांडपाड्याचे आहेत. प्रतिष्ठा इथे लागली आहे ती सांडपाड्या संघाची आणि ती इथे पूर्ण करण्यासाठी, कारण कडो या मरोची इथे लढाई आहे. विजय संपादन केलं तर क्वालिफाय सेमीफायनलसाठी, आणि जर इथे पराभवाच्या दाटशाहीमध्ये गेलो तर मात्र परतीचा प्रवास. ते मात्र चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय. इथे चूक होते क्षेत्ररक्षकाकडून. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. या चुका इथे येणाऱ्या कालामध्ये टाळाव्या लागतील जर आपलं वर्चस्व या स्पर्धेमध्ये टिकून ठेवायचं असेल. आपल्या संघाचं नाव, संघ मालकाचं नाव येणाऱ्या पुढच्या फेरीमध्ये दाखल करायचं असेल तर इथे दोन्हीकडून खेळ चांगला झाला पाहिजे. महत्वाची भूमिका इथे क्षेत्ररक्षण करायची आहे. गोलंदाज जरी इथे गोलंदाजी चांगली करत असला परंतु साथ लाभणं क्षेत्ररक्षकाची गरज असते आणि ते इथे होताना दिसत नाहीये. मैदानामध्ये वारंवार चुका केल्या जातात आणि येणाऱ्या कालामध्ये त्या चुकीचा भोगवटा नक्कीच, आणि असं होऊ नये की या क्षेत्ररक्षणामुळे या संघाला पश्चाताप होईल. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावफलकावर 12. षटक क्रमांक दुसरं. P2चं षटक हाताळत असताना आतापर्यंत सुरेख कामगिरी गोलंदाज निशांत. 3 चेंडू हाताळलेत, 4 धावा खर्च. सुरेख असा पटका. तिथे मात्र कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू जाते. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. सीमारेषी पलीकडे येतोय फलंदाज सुयोग याच्या बॅटमधून चौकार. SDJ. सुजय येतो इथे. थोडीशी गफलत झाली आमच्याकडून, आम्ही देखील क्षमस्वी आहोत. नावामध्ये थोडंसं करेक्शन केलं जाते. सुजयच्या बॅटमधून हा चौकार. आतापर्यंत एक षटकारावर आणि एक चौकार देखील पाहायला मिळाला. पुन्हा आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण धावचीची संधी, पण थोडंसं फॉर्मलिंग चोरट्या स्वरूपात. एक धाव. अमित सर आपल्याला सांगायचं झालं तर इथे चूक तर रोखायचीच आहे, परंतु फलंदाजांना देखील या महत्वाच्या क्षणाला आपली नजर तीक्ष्ण ठेवावी लागेल. कारण ज्या वेळेला आपल्या फलंदाजीतून चेंडू निघाला जातो त्यावेळेला क्षेत्ररक्षक चूक करेल तर तिथे आपल्याला धावा चोरायच्या आहेत. इथे मात्र सुरेख फटका सजवला. स्ट्रेट द ग्राउंड चेंडू जातोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे दूरवरून येत असताना पाहायला मिळतोय इथे धावा जरूर रोखल्यात. 2 धावा. भुवनेश नावाचा भिंत तिथे उभी होती, त्या भिंतीला इथे ओलांडता आलं नाहीये. या 2 धावाने धावफलकाचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 2 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचली ती 19 धावा. येणाऱ्या 18 चेंडूने 18 चेंडूंमध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. अजून देखील कमबॅक करण्याची संधी असेल. ज्याप्रमाणे तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल. पुन्हा एकदा जाऊया टाकोबा साऊंड सिस्टीमच्या इथे. टाकोबा साऊंड सिस्टीमला सुवर्ण संधी देण्यासाठी तर तिसऱ्या षटकासाठी इथे दाखल झालाय. 18 चेंडू आणि 34 धावांना इथे रोखायचं आहे. रोखला जाईल का सांडपाडा संघाकडून पूर्ण केला जाईल याचे पूर्ण विवरण आम्ही आपल्यापर्यंत देखील पोहोचू. आपण पाहतात 30+ नवी मुंबई क्रिकेट असोसिएशन अंतर्गत 30+ प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक दुसरं दिवस क्रमांक 3 शेवटचा निर्वाणीचा ज्याच्यासाठी केला होता अट्टास तो शेवटचा दिवस येऊन ठेपलाय. क्षण यायचा बाकी आहे. दशरथ पाटील यांच्या भाषेत सांगायचं झालं तर आजचा हा आपला नवी मुंबई प्रीमियर लीग 30+चा काल्याचा दिवस. कुणाल आलाय? कुणाल तांडेल, मॅन फ्रॉम करावे. जर विचार केला अमित सर तर बरेचसे 10 संघांमध्ये जवळजवळ 50% खेळाडू हे करावे गावातीलच आहेत. मैदान तेच, परंतु काही खेळाडूंना कारनामा करता आला, काहींना आला नाहीये. तो कारनामा इथे पाहायला मिळाला. कुणाल याने आल्या मात्र सफलता प्राप्त केली. मोठा हादरा दिलाय तो सांडपाडा संघाला. सुजय नावाचं वादळ मैदानात घुमासून करत होता, परंतु त्याला शांत करत पाठवलाय तंबूच्या आशाला. SDJ.
बघा ज्याप्रमाणे रंगतदार सामना चालू आहे त्याप्रमाणे ते टकोबा साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून संगीत वाजवलं जातं. ज्या वेळेला इथे विकेट घेतली गेली त्या वेळेला भल्या भल्यांची वाट, आता कोण कोणाची वाट लावेल हे देखील पाहावं लागेल. इथे गोलंदाजांनी पहिल्या चेंडूवर जरूर फलंदाजाची वाट लावली आहे, परंतु सारसोले गावाचं वादळ इथे आलंय, त्या वादळाला इथे शांत करावं लागेल. नवनाथ पाटील इथे मात्र डावखुरी हाताचा विस्फोटक फलंदाज दाखल झालाय, ज्याच्या खांद्यावर मात्र येणाऱ्या कालामध्ये इथे जबाबदारी असेल सानपाडा संघासाठी. समीकरणाचा विचार केला तर 17 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असेल. पहिल्या चेंडूवर जरूर सफलता प्राप्त केली आहे, परंतु अजून 5 चेंडूची खेळी इथे शिल्लक आहे या षटकातील. समीकरणाचा विचार केला तर जवळजवळ प्रत्येक चेंडू मागे 2 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे एखादा निर्धाव चेंडू जाईल ना त्याच्या नंतरच्या चेंडूवर चौकार येणं अपेक्षित असेल तर कुठेतरी समीकरण 50-50 पाहायला मिळेल. इथे मात्र नवनाथ बीट केला जातोय, परंतु यष्टीरक्षकाचं कौतुक करावं लागेल. पुढची यशस्वीरित्या सोखरित्या कामगिरी बजावण्यासाठी सज्ज झालाय प्रीत 11 धारावे संघासाठी विपुल. पुढचा चेंडू काही गोलंदाजी आतापर्यंत पहिल्या चेंडूवर सफलता. न्यू बॅट्समन नवनाथ पाटील आला, त्याला आतापर्यंत रोखलंय, परंतु नवनाथ देखील सांगून जाईल की एक चेंडू मी देखरेख करत होतो, पारख करत होतो, एक डॉट गेला काही हरकत नाहीये, माझ्यात देखील दम आहे. तर नक्कीच पूर्ण नवी मुंबईमध्ये रेकॉर्ड केला होता नवनाथ, तो देखील अजून कोणी मोडला नाहीये. फास्टेस्ट 50चा ज्याप्रमाणे उल्लेख केला, देखना नजरकत इथून मात्र स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु बॅकअप चांगला आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक गेला आणि 2 धावा इथे वाचवल्या गेल्या आणि कंप्लीट केल्या. 2 धावा धावून इथे नवनाथ आणि त्याचा साथीदार याने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 21. आतापर्यंत सुस्थितीमध्ये आहे सानपाडा संघ. सामना अजून देखील मैदानामध्ये विचार केला तर 50-50%. करो या मरोची लढाई, जो हारेल तो मात्र परतीच्या प्रवासाला 1 वर्ष 12 महिने 365 दिवसांची इथे वाट पाहावी लागेल. याच दरम्यान इथे मान्यवरांचं देखील शुभागमन झालंय. तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके इथे मात्र अवंतर स्वरूपाचा चेंडू देखील आला. सुधीरदादा पाटील तसेच त्यांच्या समेत त्यांचे बंधू स्वरूपदादा पाटील, जय मल्हार फायटर्स आग्रोली या संघाचे संघमालक, करते धरते पुरस्कर्ते. आपण पाहिलं की मागचा नवी मुंबई प्रीमियर लीगचा मानकरी हा संघ ठरला होता. पहिल्यांदाच प्रवेश NMPL मध्ये आणि पहिलाच प्रथम क्रमांक पटकावला होता या संघाने. त्या मान्यवरांचं शुभागमन झालंय नवी मुंबई प्रीमियर लीग 30+ मध्ये. सहर्ष स्वागत. चोवीस धावा धावफलकावर टार्गेट आहे. 53 धावांचं एक अति महत्वाची लढत आपण उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी सांगतोय की इथे लढत चालू आहे. श्रीदत्त फायटर्स सानपाडा आणि प्रीत 11 धारावे दोन्ही संघांचा इथे विचार केला तर 2-2 सामने जिंकलेत आणि ही अति महत्वाची लढाई आहे. 2 सामने जिंकले श्रीदत्त फायटर्स, 1 पराभव. प्रीत 11 धारावे संघाने 2 सामने जिंकले, 1 पराभव. अति महत्वाची लढाई ही पाहायला मिळेल. आपल्या संघाचं नाव, संघ मालकाचं नाव आणि कॅप्टनचं नाव इथे राखीत ठेवायचं असेल तर हे सामन्यामध्ये विजय संपादन. आवाज नाही. हॅलो चेक. तर आतापर्यंत रोखून ठेवलाय. ज्या फलंदाजाला इथे रोखायचं होतं त्याला इथे लगाम घातलाय. आतापर्यंत विचार केला तर धावसंख्या या षटकाच्या समाप्तीनंतर 24 म्हणजेच काय 12 चेंडू 29. समीकरणाचा विचार केला अमित सर तर 18 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता होती. फक्त या षटकामध्ये 5 अवघड जागेचं दुखणं इथे सानपाडा संघासाठी येऊन ठेपलंय. 12 चेंडू आणि आवश्यकता असेल ती 29 धावांची. या 12 चेंडूंचं विश्लेषण आम्ही आपल्यापर्यंत जरूर पोहोचू, परंतु तत्पूर्वी मात्र एक सुमधुर संगीत ऐकूया.
तर गोलंदाजीच्या मार्कवर आलाय मयूर आलाय. 12 चेंडू 29. अवघड जागेचं दुखणं इथे सानपाडा संघासाठी झालंय की काय. मागचं षटक हाताळलं, त्या षटकाने मात्र इथे सानपाडा संघाच्या कर्णधार संघमालक व पाठीराखांच्या मनावर टिचून मारा केला की काय, हा प्रश्नचिन्ह नक्कीच. कंजूसपणाची गोलंदाजी काय असते. फक्त कुणाल याने खर्च केल्या 5 धावा. कमबॅक केलं इथे धारावे संघाने. 12 चेंडू 29ची गरज आणि चौथे षटक हाताळण्यासाठी मयूर. धारावे संघ इथे सुपर 4 मध्ये जाईल की सानपाडा, यासाठी मात्र 12 चेंडूंची औपचारिकता शिल्लक आहे. सोडून दिलाय, लाईन पाहावी लागेल. पंच उदयजी तांडेल आपल्यापर्यंत वळतायत, आव्हांतरचा इशारा करतायत आणि धावसंख्येत 1 ने भरणा होते. 25 धावा धावफलकावर आहेत. अजून देखील 12 चेंडू 28. समीकरण तसं अवघड नाहीये. एखादा मोठा फटका आला तर मात्र सामन्यात शिरकाव करेल सानपाडा संघ. इथे मात्र मिस टायमिंग फटका, झेलची संधी आणि इथे टिपला जातोय झेल. क्षेत्ररक्षक तैनात होता साईश कडू आणि फलंदाज झालाय बाद. फलंदाज क्रमांक 3 निखिल. बॅक टू द डगआउट. एसडी जाईल. प्लीज विनंती असेल सर्व संघांना की आपण टीम मीटिंग जी घेणार आहोत ती कमी वेळामध्ये घ्या, कारण आजचा फायनलचा दिवस, अतिरिक्त सामने, त्यानंतर आपल्याला शेवटचा क्षण म्हणजे बक्षीस वितरण हा मात्र आपल्याला सूर्यप्रकाशामध्ये करायचा आहे, याची नोंद असावी. संघाचं तारणहार जोपर्यंत आम्ही सर आपण विचार केला ना, नवनाथ पाटील जोपर्यंत खेळपट्टीवर तैनात आहे ना तोपर्यंत अजून सामना आणि या संघ मालक सानपाडा संघाचे की आम्ही जिंकणार हे त्यांना मनामध्ये निश्चित असेल, परंतु जबाबदारी आहे, जबाबदारी स्वीकारावी लागेल. सोडून दिलाय, पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. पंच आपल्यापर्यंत नक्कीच आव्हांतरचा इशारा करतात. संघाच्या धावसंख्येत 1 ने भरणा होईल. संघाची धावसंख्या 26 या आकड्यावर. अजून देखील 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता आहे. काहीतरी थोड्या प्रमाणात कानमंत्र नवनाथ त्याच्या माध्यमातून नौका आलेला फलंदाज रोशन याला मात्र दिलं जातंय आणि त्या कानमंत्राचा किती फायदा होईल येणारा काळ नक्कीच सांगून जाईल. ते मात्र ट्रान्स चांगला होता, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये कोणताही संपर्क होत नाहीये. चेंडू जातोय निर्धाव. प्रत्येक चेंडू इतर मात्र पराभवाच्या दाट छायेमध्ये घेऊन जाईल श्रीदत्त सानपाडा संघाला आणि प्रत्येक चेंडू इथून विजयाचं स्वप्न दाखवेल ते प्रीत 11 धारावे संघाला. आता मात्र चांगला स्वीट साऊंड पाहायला मिळाला, परंतु भिंत आहे तिथे मात्र 1 बाउन्स चेंडू अडवला जाईल. असं संधी येऊन ठेपली आहे ती नवनाथ पाटील. आपल्याला सिद्ध करायचं, आपल्या मोठ्या बंधूंनी इथे रिषभ 17 दिवाळे संघासाठी खेळ करत असताना आपल्याला सिद्ध केलंय. आता संधी आली आहे ती नवनाथ याच्यावर आणि तो सिद्ध करेल का. संधी ही नेहमी येत नसते आणि आलेल्या संधीचं सोनं इथे करण्याची गरज आहे ती आपल्या संघासाठी, आपल्या संघ मालकासाठी. इथे नवनाथ पाटील याला येणारे चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. येणारे 3 चेंडू अति महत्वाचे असतील. या 3 चेंडू मध्ये जर 2 फटके आले तर मात्र रोनक काय वाटते तुला की या सामन्याचं चित्र कसं पलटेल. 2 मोठे फटका आले तर मात्र 50-50 पाहायला मिळेल, यातील मात्र शंका नाहीये. ही चूक की फसलाय आणि इथे मात्र चूक केली आणि चेंडू जातोय. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येईल. 1 बाउन्स 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून येतोय. खणखणीत नवनाथ त्याच्या बॅटमधून चौकार. एसडी जाईल. बावीस धावा 8 चेंडू 9 चेंडू 26 ची आवश्यकता होती. 2 मोठ्या फटक्यांची अपेक्षा आपण बाळगली होती, त्यातली एक मोठा फटका आलाय. आमिर सर आपण ना फलंदाजी करणाऱ्या संघाचे पाठीराखा आहोत ना गोलंदाजी.
31 झाल्यात दादा. 53चा टार्गेट आहे. अजून 22 धावांची आवश्यकता आहे. आठ चेंडू 22 धावा. गेम ऑन आहे. अजून देखील सेमी फायनल मध्ये जाण्यासाठी चुरस पाहायला मिळते. जोपर्यंत नवनाथ आहे तोपर्यंत इथे सानपाडा संघाचं वर्चस्व पाहायला मिळेल, परंतु इथे ब्रेक थ्रू द्यावं लागेल आणि डॉट आलाय. डॉट आल्यानंतर थोडीशी धडकी भरत असेल इथे सानपाडा संघासाठी, कारण धावसंख्येला इथे आकार देण्याचं काम करावं लागेल. कारण डॉट आल्यानंतर एकही धाव आली नाहीये, तो मात्र शेवटच्या क्षणाला ती महागडी ठरेल. आता समीकरण 7 चेंडू 22, अतितटीची लढत आणि इथे नवी मुंबई प्रीमियर लीग 30+ हे घमासान युद्ध पाहायला मिळते. वर्चस्व कोणाचा असेल, सेमीफायनल मध्ये कोण जाईल हे देखील पाहावं लागेल. या षटकातील शेवटचा चेंडू इथे मात्र सुरेखाचा चेंडू टोलवला गेला. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय, फील्ड करेल आणि इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट झाल्यात. षटक संपलंय. चौथं येणारे 6 चेंडूंमध्ये 20 धावांची आवश्यकता. शेवटच्या क्षणापर्यंत सामना पोहोचलाय आणि कोणाचं वर्चस्व, कोणाचं स्वप्न इथे सजेल. स्वप्न घेऊन तर सर्वच आले होते, परंतु त्या स्वप्नांना सत्यामध्ये साकारण्यासाठी दोन्ही संघांना इथे युद्ध करावं लागतंय. एका बाजूला प्रीत 11 धारावे, दुसऱ्या बाजूला श्रीदत्त फायटर. 6 चेंडू 20ची आवश्यकता. चला टीम मीटिंग कमी घ्या प्लीज. प्रीत 11 धारावे, निशांत आपल्याला त्वरित सामना चालू करायचा आहे. मेगा फायनलचा दिवस आहे आणि आजच्या दिवसामध्ये आपल्याला बरेचसे सामने तसेच शेवटचा क्षण देखील कव्हर करायचा आहे. 6 चेंडू 20 धावा. 20 धावा रोखण्यासाठी कोणाच्या खांद्यावर इथे जबाबदारी दिली जाईल आणि त्यासाठी मात्र धाराव्या संघाचा संदेश आलाय. ज्याने एकेकाली अंडरम क्रिकेट गाजवलं तो इथे संदेश आलाय. ज्या वेळेला आम्ही रोनक मला वाटते 6वी-7वीला असू ना, तेव्हा धाराव्या संघाचा दबदबा हा अंडरम क्रिकेट मध्ये होता. सचिन नाईक असतील आणि त्यांचा तो आपल्यातून हरवलेला मच्छिंद्र दादा असतील. संदेश नाही 6 चेंडू 20ची आवश्यकता आहे. होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत नाही दादा. सरड्याप्रमाणे रंग बदलवणारा क्रिकेट एकमेव असा खेळ आहे जो मात्र एका चेंडूने स्वप्न रंगवतो विजयाचं आणि स्वप्न देखील दाखवतो पराभवाचं. परंतु इथे स्वप्न कोणाचं साकार होईल हे पाहावं लागेल. पहिला चेंडू संदेशाचा भिरकावलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. फलंदाज रोशनाच्या बॅटमधून पहिला चेंडू येतोय षटकार. यस डीजे. यानंतर आपल्याला नक्कीच सामना पाहायला मिळेल. श्री गजानन प्रतिष्ठान दिवा आणि आई एकविरा बॉईज शिरवणे संघ. तर दिवा संघ आपणास विनंती असेल आपल्या निर्णयाची अंमलबजावणी आपण त्वरित करा. क्षेत्ररक्षण स्वीकारलं असेल तर मैदानाचा. जाऊया पुन्हा एकदा मैदानाकडे. 6-20 समीकरण. षटकार आलाय. आता मात्र 5-14. पुन्हा एकदा तडाखा पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा लॉंग ऑफ क्लिअर करत असताना बॅक टू बॅक रोशन सारखं वादळ. सामना होता कुठे आणि नेलाय कुठे. धावसंख्या धावफलकावर आता मात्र या 2 षटकारांच्या साह्याने पाहायला मिळते 45. म्हणजेच काय 4 चेंडू 8 धावा. आता मात्र इथे जवळजवळ 60-40चा सामना पाहायला मिळतोय. कारण आपण एकेकाली विचार करत होतो की वर्चस्व पारडं जड झालं होतं धारावी संघाचं, परंतु एखाद्या मोठ्या फटक्याने इथे पूर्ण चित्र पलटवलंय. 2 सलग आलेत, 2 षटकार. 6-20 समीकरण. आता मात्र 4-8. ज्या वेळेला आपण विचार करत होतो की 6-20 म्हणजेच एका चेंडू मागे जवळजवळ 4ची आवश्यकता होती, ते आता एका चेंडू मागे 2ची आवश्यकता आहे.
4 चेंडू 8 धावा कमबॅक करून द्यावं लागेल. विजयाचं स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज झालेले दोन्ही संघ, एकाला पराभव आणि एकाला विजय प्राप्त होईल. ही हा देखील हेलिकॉप्टर उडवलाय. लँड कुठे होईल? लँड झालाय मैदानामध्येच. तिथे मात्र धावा कंप्लीट झाल्यात 2. आता मात्र 3 चेंडू 6 धावा, 6 धावा 3 चेंडू. एक संघ मात्र परतीचा प्रवास करेल आणि एक संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल. या ग्रुपमधून विचार केला तर सलग 4 सामने विजयाचा चौकार लगवत रिषभ 17 दिवाले संघ सेमीफायनल मध्ये. आणि या ग्रुप कोणता संघ जाईल सेमीफायनल मध्ये बी ग्रुप मधून, त्यासाठी मात्र ही लढत. शेवटच्या क्षणाला 3 चेंडू 6 धावा. डॉट आलाय, डॉट आलाय. हे डॉट बॉलची आवश्यकता आहे. ही चुरस हे आहे नवी मुंबई 30+ क्रिकेट प्रीमियर लीगचं मैदान. ही सामना, ही स्पर्धा का एवढ्या नावारूपाला आली हा खेळ दाखवून देतोय. एखाद्या वेळेला आपण विचार केला तर पहिल्या 2 चेंडूवर वर्चस्व गाजवलं फलंदाजाने, विजयाचं स्वप्न दाखवलं संघाला, परंतु गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचा अनुभव पणाला लावत असताना पाहायला मिळतोय. संदेश आता मात्र 2-6ची आवश्यकता झेल होईल का? परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याबाहेर चेंडू गेलाय. विजयी षटकार येतोय. इथून फलंदाज रोशन याच्या बॅटमधून आणि विजय संपादन केलाय. सुपर 4 मध्ये बी गटातून दाखल झालाय तो श्री दत्त फायटर्स सानपाडा संघ. हार्ड लक प्रीत 11 धारावे संघ. आपल्याला देखील पुढच्या वाटचालीसाठी असतील हार्दिक शुभेच्छा. आणि या सामन्याचा हिरो नो डाऊट रोशन ठरलाय. रोशन आपण यायचंय, ज्याने मात्र विजयाच्या षटकार टोकून तब्बल शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 20 धावा आणि एकूणरित्या विचार केला तर 21 धावांची बहारदार केली आहे रोशन. तर रोशनला देखील आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत. परंतु